राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, गेल्या अनेक दिवसांपासून रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादीमध्ये नाराज आहे अशी चर्चा सुद्धा आहे. आता तुम्ही कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे असं सुद्धा माहिती समजते. मुळामध्ये माझी TV9 वाल्यांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जी काही चर्चा येते ना ऐकू, तुम्ही फक्त मला पहिल्यांदा कन्फर्म करा. मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाहीये. मी ज्या माझ्या आधीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी मला विचारलं, मला वाटतं मठाचे आणि महाराष्ट्र देशाचे ते होते, त्यांनी सांगितलं की मला की तुम्हाला आता फेरनियुक्ती प्रवक्ते पदावर दिली नाही, जर प्रांत अध्यक्षांनी तुम्हाला कार्याध्यक्ष पदावरनं बडतर्फ केलं तर हा प्रश्न विचारला होता. त्याच्यावर जे माझं उत्तर होतं ते तुम्ही ऐकलं. मी तुम्हाला तुमच्या या मीडियासमोरच सांगते की मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही, पण येणाऱ्या काळामध्ये माननीय अजितदादांकडे ह्या सगळ्या तक्रारी मी दिलेल्या आहेत. हे जे काही महिनाभर चालू आहे, प्रवक्ते पदावर फेरनिवड नाही दिली, मी ॲग्री आहे, परंतु ज्या चुकीच्या बातम्या लावल्या त्याच्यावर माझा रोष होता, त्याच्यावर माझी नाराजी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पुण्यामध्ये कुठेतरी गल्लीमध्ये दोन वाद घडतात, ते वाद पोलीस स्टेशनला मिटले जातात, परंतु जाणीवपूर्वक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रांत अध्यक्षांकडनं माझ्या घरच्यांवर जर गुन्हा दाखल करायला लावणार असतील तर ही गंभीर गोष्ट आहे. माझ्याच पक्षातले नेते जर याच्यासाठी दबाव आणत असतील पोलिसांवर तर ह्या गोष्टीचा मी विरोध करणार नाही, मी बोलणार नाही. पक्षामध्ये ज्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना त्रास आहे त्यांची एक स्वभावाची पद्धत असेल अन्याय सहन करायची. रुपाली पाटील ठोंबरे नाही अन्याय सहन करू शकत. आणि प्रांत अध्यक्ष हे आमच्या सगळ्यांचे प्रतिनिधित्व आहे आमचं, तरी सुद्धा ते त्यांचं ऐकून जर सातत्याने आमच्यावर ह्या पद्धतीच्या कुरगुडी करणार असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. हे आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांच्या कानावर घातलेले. ही पहिली वेळ नाहीये. आमदारकीच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा मुख्य प्रचारक मध्ये नाव होतं 1 ते 27 मध्ये, तेही चाकणकरांनी प्रांत अध्यक्षांकडनं कमी करून घेतलं. मी तेव्हा प्रांत अध्यक्षांना विचारायला गेले नाही. ठीक आहे, त्यांना नाही वाटते, त्यांना चाकणकर या खूप छान प्रवक्त्या वाटतात, माझी अडचण नाही. ते कायदेशीर बेकायदेशीर तो पाठ सोडून टाका, पण फक्त रुपाली पाटील ठोंबरे एक व्यक्ती एक पद द्या ही आपल्या नेत्यांकडे मागणी करत असेल आणि त्याचा रोष देऊन जर चाकणकर मॅडम कुरगुडी करणार असतील आणि त्यांना वाटत असेल की मी पक्षात नको, प्रांत अध्यक्षांना वाटत असेल की रुपाली पाटील ठोंबरे पक्षात नको, तर मी एवढी लाचार नाही आहे की नाही तरी सुद्धा मला तुम्ही पक्षात ठेवा म्हणायला. मी स्वतः त्या माझ्या पदाचा राजीनामा देईल हे मी स्पष्टपणे सांगतेय. आणि हा माझा स्वभाव आहे, मला टाकाला जाऊन भांडं लपवायला आवडत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे म्हणून मी माझी मर्यादा सांभाळलेली आहे. मी कोणतंही वक्तव्य अजून केलेलं नाहीये. पण जर माझ्या घरातल्यांवर ज्या या सगळ्या मला माहित्या मिळाल्या आहेत, या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळी खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर चुकून जरी राजीनामा दिला ना, मग मी सगळी कसं कामकाज कशा पद्धतीने कुणी काय हे सगळं मी मीडियासमोर बोलणार. कारण का परत एखाद्या काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या भगिनींवर अन्याय होता कामा नये. ठीक आहे. खरं तर ताई, रुपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादीमध्ये नको आहेत असं कुणाला वाटतं की कुणामुळं ह्या सर्व घडामोडी घडतायत किंवा तुम्ही सुद्धा काही दिवसापासून नाराज आहेत? चाकणकर मॅडम आणि त्यांच्या अनुषंगाने प्रांत अध्यक्ष साहेब. पण खरं तर आता काही माध्यमांसमोर बोलताना तुम्ही मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असं बोललात, मात्र आता TV9 समोर बोलताना तुम्ही असं म्हणतायत की मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. म्हणजे हा तुमचा यू-टर्न आहे का की तुम्हाला मेसेज अजितदादापर्यंत पोहोचवायचा? मी काय यू-टर्न घेईल दादा? तुम्ही बघा, माझी कालही सामनी घेतली. मला जर त्यांनी जो प्रश्न विचारला मी जर राजीनामा देते म्हणल्यानंतर मी तुम्हाला राजीनामा पाठवेल ना. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या पेजवर मी त्याची प्रत्येक पोस्ट करते. एवढंच झालं की TV9 वाल्यांनी माझ्याशी खात्री न करता तुम्ही बातम्या लावल्या. ठीक आहे, आपल्या या कामाच्या व्यस्ताच्या ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही लावली असेल तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही त्या थांबवल्या.
मी काय यू टर्न घेऊ? मी अजूनही सांगतेय, ज्यावेळी माझ्या नेतृत्वाबरोबर माझी समोरासमोर बोलणी होतील, मी त्यांना या सगळ्या गोष्टी सांगेल आणि जर मला न्याय मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर जी काय भूमिका मी तुमच्याच माध्यमांसमोर येऊन मांडणार आहे, माझ्या पेजवरनं मांडणार आहे. मला यू टर्न नाही, डायरेक्ट आपला रोखठोक टर्न असतो समोरासमोर, जो ओगावं आर या पार, मागं करून राजकीय कुरगुड्या, एकमेकांना त्रास देणे, एकमेकांविरुद्ध काहीतरी काढायचं आणि कुरगुडी करणे, तो माझा पिंड नाहीये. खरं तर तुम्ही रोखठोक बाणा तुम्ही जपताय असं म्हणताय, पण त्याच राष्ट्रवादीमध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांचा आवाज काही व्यक्तींकडून, तुम्ही जसं आता आरोप करताय, त्यांच्याकडून दाबला जातोय. दुसरी गोष्ट म्हणजे रवींद्र धंगेकर असं म्हणतात की रुपाली ठोंबरे पाटील जर आमच्या पक्षात येत असतात तर लहान बहीण म्हणून मी तिचं स्वागत करेन. त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला एक वेलकम पद्धतीचं म्हणजे अप्रत्यक्षपणे आलेलं आहे. त्यामुळं इथं राष्ट्रवादीमध्ये न थांबता रुपाली ठोंबरे पाटील शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय कधी घेतील? मग मी तेच सांगितलं, माझे नेतृत्व माननीय अजितदादांना भेटल्यानंतर त्याच्यानंतर मी माझा निर्णय सांगेल. आणि माननीय रवींद्र भाऊ दंगेकर हे माझे वडीलधारी बंधूच आहेत. मी त्यांच्यासोबत काम केले. माझी जेव्हा नगरसेवकाची पहिली टर्म होती 2012ला, तेव्हा ते दुसरे टर्मचे नगरसेवक होते. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. एका भावाने एका बहिणीचं म्हणजे काम करणाऱ्या भावाने काम करणाऱ्या बहिणीचं स्वागत केलंय. तर मला उलट आनंद आहे. म्हणजे राजकारणामध्ये बघा दोन्ही तुम्हाला फरक दिसले की काही लोक काम करून देत नाहीत आणि काही लोक जी आहेत ती जी चांगली काम करणारी लोक एकत्रित घेऊन तो समूह पुढे नेतात. त्यालाच पक्ष म्हणतात, त्यालाच संघटना म्हणतात. हा फरक तुमच्या समोर आहे. खरं तर रुपाली चाकणकर या पक्षश्रेष्ठींच्या खूप जवळच्या आहेत, त्याच्यामुळं असं रुपाली ठोंबरेंना रोषाला सामोरं जावं लागतंय का? नाही, मला म्हणायचं की कोणी कुणाच्या जवळ असो हा माझा भागच नाहीये. जर रुपाली पाटील ठोंबरे पक्षाचं काम करते, पक्षाची भूमिका मांडते, लोकांचे प्रश्न सोडवते, तर कुणी कुणाच्या जवळ असताना काही जरी सांगितलं, जे आमचं नेतृत्व आहे त्यांनी तरी आम्हाला न्याय देणं आमची मागणी असणार आहे ना. त्यामुळं प्रांत अध्यक्षांनी समजा काही केलंय तर मी त्याची ही सगळी जी काही घडलेली कहाणी आहे, ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्यात, ते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांकडे दिलेले आहेत, खासदार सुनेत्रा वहिनींकडे दिलेले आहेत. आमचं ते महिला सक्षम नेतृत्व आहे. आता त्यांच्याशी संवाद होऊन जर त्याच्यामधनं जो काही निर्णय येईल तो निर्णय मी तुमच्यासमोर मांडेन. पण जर आता राष्ट्रवादीमध्ये तुमच्या कार्यकर्तृत्वाला जर वाव मिळत नसेल तर शेवटी अखेर निर्णय घेणार का राजीनामा पदाचा? का नाही घेणार म्हणून तर तुमच्यासमोर बोलतेय. जर आमच्या कर्तृत्वाला, आमच्या कामाला न्याय मिळत नसेल तर ज्या लोकांनी मला विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे, जी लोक माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात, त्यांच्यासाठी मला निर्णय घ्यावाच लागेल. परंतु काही लोकांना वाटतं की यांना पक्षातनं बाहेर काढल्यावर हे काही करू शकणार नाही, तो त्यांचा गैरसमज आहे. एवढंच त्यांनी लक्षात घ्यावं. आणि त्यांना तेवढं राजकारणातली ती डेप्थ पण नाही माहिती, कारण का त्यांनी कधी काम केलेलं नाहीये. त्यांचं काम जर कुरघोड्यांचं असेल तर रुपाली पाटील ठोंबरेंचं काम आहे की अजून जोमाने फिनिक्स पक्षाप्रमाणे उजाळेनी गरुडाची झेप घेत लोकांची कामं करत राहणे आणि स्वतःला सिद्ध करणे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावी अशी चर्चा सुरू आहे. मात्र या सर्व चर्चेवरती प्रशांत जगताप जे आहेत ते नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तर मी संन्यास घेणार आहे, म्हणजे मी राजकारण सोडणार आहे, असं त्यांचं वक्तव्य आहे. तुम्हाला काय वाटतंय, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावं किंवा अजित पवार गटामध्ये दोन मतप्रवाह आहेत जे सध्या सुरू आहेत? मुळामध्ये लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घड्याळ या चिन्हाचे माननीय अजितदादा आहे आणि मला वाटतं तुतारी या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आहेत. तर शरदजी पवार साहेब आहेत. मुळामध्ये दोन अध्यक्षांनी जर निर्णय घेतला एकत्र तर एकत्र, दोन अध्यक्षांनी सांगितलं, कारण का हा पक्ष लेवलचा विषय आहे, वेगळे तर वेगळे. त्याच्यामुळं जे अध्यक्ष आदेश देतील तो आदेश या सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी मान्य करणे हेच अभिप्रेत आहे. आता राहिले प्रशांत जगताप भाऊ, तर ते पुण्याचे महापौर राहिलेले आहेत. माझी प्रशांत भाऊंना विनंती असेल की भाऊ, मान्य आहे की तुम्ही वेगळे झाल्यानंतर तुमच्या या बाकीच्या भावना, या सगळ्या गोष्टी, परंतु पक्ष चालवण्यासाठी संघटन आणि सगळ्या व्यक्ती एकत्र असणे आणि राजकारणातल्या ज्या काही घडामोडी आहेत किंवा राजकारणाची जी समीकरणं आहेत ती जुळवावी लागत असतात. आणि हे प्रशांत भाऊंनाही माहिती, कारण का ते पुण्याचे महापौर राहिलेले आहेत. स्वतः प्रशांत भाऊ जगताप नाही तर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मातोश्री सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत. मला वाटतं त्यांची सुद्धा तिसरी किंवा
ची टर्म असेल, म्हणजे गेले 20 वर्ष ते पुण्याचे लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले आहेत. तर मला असं म्हणायचं की जर एकत्र येण्याचा प्रस्ताव असेल तर प्रशांत भाऊ जगतापांनी असा संन्यास वगैरे कुठलाही निर्णय घेऊ नये. एकत्रितपणे जर पक्ष काम करत असेल किंवा निवडणूक लढत असेल तर आपण ते काम केलं पाहिजे या मताशी मी आहे. जर मी राष्ट्रवादीत थांबले तर निश्चित तो अनुभव मला घेता येईल. हे ताई, शेवटचा प्रश्न विचारतो. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील असं तुमची एक ओळख आहे. मात्र तुमच्यावर जर राष्ट्रवादीमध्ये जर अन्याय होत असेल तर त्यावरती कधी आवाज उठवायला भेटत नाही. आम्हाला तुमच्या राजीनाम्याची जी बातमी आहे ती कधी मिळेल? अहो, मी माझ्यावर अन्याय झाला तर मीच न्याय मागतीये ना. ज्या इतर लोकांवर अन्याय झालेत ते बिचारे मग घुसमट करून का घेता? का राजीनामा? कसली घुसमट आहे? माझ्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. माननीय अजितदादांनी माझी भेट तर होऊ द्या. नेतृत्वानी प्रवक्ते पदाच्या यादीतूनच नाव काढून टाकले तुमचं. त्यांनी नाही काढलं. प्रांत अध्यक्षांनी माझी फेरनिवड केलेली नाहीये. अजितदादांनी नाही केलेलं. मग म्हणून तर मी ती वेळ मागितलेली आहे. जर अजितदादांनीच फेरनिवडमधनं काढलं असतं तर आता तुम्हाला चित्र वेगळं दिसलं असतं. प्रांत अध्यक्ष आणि प्रांत अध्यक्ष साहेबांना सांगणाऱ्या प्रदेश अध्यक्ष तथा आयोगाच्या अध्यक्षा त्या आहेत. कशाला? आणि तेच समोर मी तुमच्या 100 वेळा मांडलेलं आहे की त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या राजकीय कुरघुडीनुसार जर हे सातत्याने फक्त रुपाली पाटीलवर घडलंय का? तर नाही. इतर महिला आहेत, खडसेताई आहेत, त्या ज्या पूजा खडसे, त्या आता भाजपमध्ये गेलेल्या आहेत. अनेक महिला आहेत की ते सोडून गेलेल्या आहेत. ज्या महिलांना बाबा नाही सोडून जायचं त्या घरी बसलेल्या आहेत. मग फक्त रुपाली पाटील ठोंबरे स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी स्वतःच मी लढतीये, तुमच्या कॅमेऱ्यासमोर लढतीये, त्यांना तिथं उत्तरं देतीये. माननीय राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार दिलेली आहे. त्यामुळे अन्यायाला लाद घालणारीच रुपाली पाटील आहे आणि तशीच ती राहणार आहे. कालही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. तुर्तास मी माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही. मात्र प्रांत अध्यक्षांकडून रुपाली ठोंबरे पाटीलवरती ज्या कुरघोड्या सुरू आहेत त्या सध्या सुरू आहेत. मात्र या सर्व गोष्टींवरती मला योग्य तो लवकरच निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका जी आहे ती रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.